म्हाडाच्या 2264 घरांसाठी आज सोडत. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात कार्यक्रम संपन्न. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आज बुधवारी सोडत काढली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी 1 वाजता सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कोकण म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव व इतर मान्यवरही उपस्थित होते. या सोडतीत 24,911 पात्र अर्जदार सहभागी होणार आहेत. तरी त्यातील 90% अधिक अर्थात 23,574 अर्जदार हे 20% योजनेतील 594 घरांच्या सोडतीत सहभागी होणार आहे. 20% घरांना अर्जदारांनी सर्वाधिक पसंती देतानाच म्हाडा गृहनिर्माण आणि 15% एकात्मिक योजनेतील घरांना नापसंती दिली आहे. त्यामुळे या योजनेतील 713 घरांसाठी अर्जच आलेले नाही. 0 प्रतिसादामुळे ती घरं रिक्त राहणार असून रिक्त घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कोकण मंडळाकडून 2264 घरांसाठी 11 ऑक्टोबरपासून अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मूळ वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया 10 डिसेंबरपर्यंत होणार होती, तर सोडत 27 डिसेंबरला काढण्यात येणार होती. मात्र विहित मुदतीत घरांना प्रतिसाद न मिळाल्याने सोडतीला 2दा मुदतवाढ देण्यात आली. परिणामी सोडतीची तारीख 2दा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र अखेर आज 5 फेब्रुवारीला सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी ठाण्यात सोडत काढली जाणार आहे. या सोडतीकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान बुधवारची सोडत नेमकी किती घरांसाठी असेल याबाबत कोकण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली. मात्र त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यास नकार देण्यात आला. कोणत्या घरांसाठी किती अर्ज? कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी एकूण 24,911 पात्र अर्ज सादर झाले आहेत. 15% योजनेतील 825 घरांसाठी केवळ 417 अर्ज दाखल झाले असून 408 घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 728 घरांसाठी केवळ 434 अर्ज दाखल झाले असून 305 घरांना 0 प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान 2264 घरांच्या सोडतीतील 117 भूखंडांसाठी 147 अर्ज सादर झाले होते. चांगला प्रतिसाद या म्हाडाच्या लढतीला मिळतोय आणि नगर विकास विभाग देखील माझ्याकडे असल्यामुळे शेवटी सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, त्याला परवडणाऱ्या किमतीत घर मिळालं पाहिजे, चांगल्या दर्जाचं घर मिळालं पाहिजे, वेळेत घर मिळालं पाहिजे. यासाठी काही नियमामध्ये देखील बदल करण्याची आवश्यकता पडली तरी कमवा.